अकोल्यामधील मनसेचे कार्यकर्ते जय मालोकार यांच्या मृत्यूच्या प्रकरणाला आता एक वेगळं वळण लागलेलं आहे। जय मालोकार यांच्या शवविच्छेदन अहवालामधून अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत। जय मालोकार याचा मृत्यू जबर मारहाणीमुळे झाला असं या शवविच्छेदन अहवालामधून समोर येत आहे। 30 जुलैला अकोल्याच्या शासकीय विश्रामगृहावरती त्यांचा मृत्यू झाला होता। मनसे कार्यकर्ते आणि अमोल मिटकरींमध्ये राडा झाला होता, कारण मनसे कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरी यांची गाडी फोडलेली होती। मागणी एवढीच आहे की पोलिसांनी याच्यामध्ये उच्च चौकशी करावी, सगळ्यात पहिली मागणी। आणि दुसरी गोष्ट, आम्हाला संरक्षणाची खूप जास्त गरज आहे, कारण आता मी या गोष्टीची मागणी करतोय, आम्हाला माहिती नाही आहे कोण आहे काय आहे। रस्त्याने चालता चालता सुद्धा आम्हाला सुद्धा काही कोणी करू शकते, ॲक्सिडेंटल घडू शकते, कोणी मारहाण करू शकते, किंवा एखाद्या पक्षाचे कोणी 10-12 गुंड येऊन आम्हाला सुद्धा मारू शकतं। याला जबाबदार कोण? आणि आम्ही गेल्यानंतर हे प्रकरण इथेच दबून जाईल, जशा हजारो फायली आजपर्यंत दबत आल्यात। तर या शवविच्छेदन अहवालामध्ये नेमकं काय म्हटलंय बघूयात। पाठीवर, छातीवर, डोक्यावर आणि मानेवरती जबर मारहाण झाली होती असा उल्लेख आहे। छातीच्या 4 ते 5 बरगड्या या फ्रॅक्चर झाल्या होत्या। डोक्याला गंभीर मारहाण झाली, मेंदूला सूजही आली। मेंदूला मार लागल्यामुळे मेंदूच्या वजनामध्ये वाढ झाली। मानेवरती जबर मार लागला आणि मज्जातंतूंना सुद्धा इजा झालेली आहे। न्यूरोजेनिक शॉकमुळे जय मालोकार यांचा मृत्यू झाला असं आता शवविच्छेदन अहवालामधून समोर येत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।